विनम्र अभिवादन करून आजच्या 7व्या बौद्ध धम्म परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे ज्येष्ठ बंधू कामाजी पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे देशमुख साहेब, कार्यक्रमाला माझ्यासोबत आलेले माझे सर्व सहकारी, मग आमचे सूर्यवंशी सर असतील, ताडेवाडचे आमचे सभापती बाला पाटील, या ठिकाणी चेरे सर, या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता, तसेच सुषमाजी, ज्यांच्या संयोजकाखाली या ठिकाणी हे जो धम्म परिषद आज 7वी धम्म परिषद आहे, असे आमचे बंधू त्रिरत्न भोवरे, या ठिकाणी लक्ष्मणराव भोवरे, आमचे स्वागताध्यक्ष रफिकभाई, या ठिकाणी सर्वच उपस्थित असलेले मंडळी, माता भगिनी, माझे पत्रकार बांधव, आणि आज या धम्म परिषदेच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना ज्यांना आमच्या भोवरेजींनी या ठिकाणी निमंत्रित केले, असे सर्व आलेले गीतकार, सर्वच उपस्थित बंधू आणि मित्रांनो, या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आता कामाजी पवार सरांनी आणि आमच्या शेरे सरांनी या ठिकाणी बौद्ध धर्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी त्यांच्या विषयी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की आपण जयंत्या करतो, धम्म परिषद घेतो, पण हे घेत असताना जे विचार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडल्या जातात, त्या विचाराचं कुठंतरी तुम्हा आम्हा सर्वांनी आचरण केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत बाबासाहेब समजणार नाहीत, किंवा महामानव जे महामानव या ठिकाणी आपल्या देशामध्ये होऊन गेल्या महामानवाचे विचार जोपर्यंत आपण पोहोचणार नाही, तोपर्यंत त्यांनी केलेल्या आपल्यासाठी, त्यांनी जे आपल्यासाठी केलेल्या त्याग म्हणलं तर चुकीचं नाही, त्या त्यागाचं खऱ्या अर्थाने सार्थकी होईल असं मला वाटत नाही. म्हणून सगळ्यांनाच मी सांगू इच्छितो, आपण जयंती करतो, महामानवाची जयंती करतो, राजांची जयंती करतो, आज जयंती झाली दुसऱ्या दिवशी विसरून जातो. हे कुठेतरी आपण समाजामध्ये रुजवण्याचं काम केल्यानंतर समाजाने सुद्धा त्याच्यावर आचरण केलं पाहिजे. म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की सगळ्या समाज बांधवांना की आपण धम्म परिषदेच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या मते जे गीतकार या ठिकाणी आलेत, त्यांच्या गाण्याच्या शब्दामध्ये, त्यांच्या गाण्याच्या शब्दामध्ये आपण त्या शब्दाचा अर्थ जर काढला, अर्थ जर त्या ठिकाणी लक्षात येतो, तुम्हाला त्या ठिकाणी त्या अर्थातून सगळं काही बाबासाहेबांविषयी, त्यांनी केलेल्या त्यांच्या त्याग, त्यांच्या कार्याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी ते कुठेतरी ते वाक्य त्याच्यावर आपण आचरण केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो, कारण गेल्या 7 वर्षापासून आमचे भोवरे या ठिकाणी धम्म परिषद घेतात, आपण सर्वजण येतो, पण आपण धम्म परिषद आल्यानंतर याच्यातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. परत एकदा धम्म परिषदेच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सत्कार या ठिकाणी, ज्यांचा गौरव करण्यात आला, त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी संयोजकाचं सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानून मी माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन केलं. पण माझी एक विनंती आहे आमच्या पवार साहेबांना, आणि आपण दोघेही पवारच आहात,
पण आमचे माधवराव पाटील आमचे बंधू आहेत. तुम्हाला एकच विनंती आहे, 10 मिनिटं वेळ द्या. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका ती आलेली आहे, तिचं एक गाणं ऐकल्याशिवाय जाऊ नका. 10x10च्या घरामध्ये राहणारी कोरोनाच्या काळामध्ये ती माऊली कशी भोगली काय नाही ते तुम्हाला. तर मी आज अशी विनंती करतो, आपल्या सगळ्या संगीतकारांना अशी विनंती करतो, आपण ताबडतोब यावं आणि मान्यवराच्या उपस्थितीमध्ये